कविता काय असते? आत्म्याच्या बोलीची भाषा असते कविता. आत्म्याच्या बोलीची भाषा असते कविता. अनुभवाच्या जंगलातून स्वैरपणाने फिरणारी हवा असते कविता. अनुभवाशिवाय लिहू नका. प्रेमाचा जरी अनुभव आला, पेगचा जरी अनुभव आला, अनुभव न घेता घेऊन लिहू नका. मी पेगवरती लिहित नाही, कारण मला अनुभव नाही ते. असं आत्म्याच्या बोलीची भाषा असते कविता. अनुभवाच्या जंगलातून स्वैरपणे फिरणारी हवा असते कविता. तर कधी कधी जीव घेण्या कातरवेळी भयान शांत डोहाच्या तळाचा शोध घेणारी असते कविता. तर कधी जीव घेण्या कातरवेळी भयान शांत डोहाच्या तळाचा शोध घेणारी असते कविता. विद्रोहाच्या रूपातून शोषितांची गर्जना होते कविता. विद्रोहाच्या रूपातून शोषितांची गर्जना होते कविता. प्रेमाच्या पैंजणातून रुंझुनते कविता. प्रेमाच्या पैंजणातून रुंझुनते कविता. निसर्गाच्या देहीबोलीतून डोलते कविता. पोवाड्याच्या वीररसातून सळसळते कविता. तर कधी लावणीच्या ठसक्यातून थिरकते कविता. तर कधी लावणीच्या ठसक्यातून थिरकते कविता. कविता नांदत नाही कधीच कुणाच्या दास्यात किंवा गुलामीत. हे लक्षात ठेवा बरं काय. लिहित्या हातासाठी लिहितो सांगते मी तुम्हाला की कविता नांदत नाही कधीच कुणाच्या दास्यात किंवा गुलामीत, की रमतही नाही कुणाच्या साम्राज्यात कधी. कुणाच्या साम्राज्यात कधी. कविता नीट आहे का आता, की कविता कुरवाळत असते दुखऱ्या काळजाला. कविता कुरवाळत असते दुखऱ्या काळजाला. कविता जोजवत असते अनाथ झालेल्या जीवाला. प्राक्तनाच्या मुळाशी रम्मान होते कविता. प्राक्तनाच्या मुळाशी रम्मान होते कविता. दुखऱ्या डोंगराची सम्राज्ञी असते कविता. दुखऱ्या डोंगराची सम्राज्ञी असते कविता. वेदनाच्या पालखीत नटून थटून बसते कविता. पालखी कोणती? आपण भोईत त्याच्यात आहे की नाही. मग काय करते ती? वेदनेच्या पालखीत नटून थटून बसते कविता. भोयांची सदैव पाठराखण करत असते कविता. आम्ही सगळे त्या कवितेचे भोई आहोत. आपली पाठराखण ती करणार आहे. वेदनेच्या पालखीत नटून थटून बसते कविता. भोयांची सदैव पाठराखण करत असते कविता. माय होऊन त्रिकाळ सांभाळ करते कविता. मग आम्ही काय करायचं आहे? तिच्याकडे लेकरू होऊन जा. बाप होऊन जायचा प्रयत्न करू नका. मला सगळं येते. लेकरू होऊन जा. तुम्हाला तो अमृताचा पाना पाजेल आणि बाप होऊन गेलात तर कधी तुम्हाला संपवेल सांगता येत नाही. म्हणून माय होऊन त्रिकाळ सांभाळ करते कविता. तिच्याशी इमान राखणाऱ्याला काळीच कापून देते कविता. माय होऊन त्रिकाळ सांभाळ करते कविता. तिच्याशी इमान राखणाऱ्याला काळीच कापून देते कविता. कवित्वा बहाल करते कविता. आम्हाला कोणी युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट मिळाले का कवी म्हणून? अरे तिनंच आम्हाला कवित्व बहाल केलेलं आहे. म्हणून कवित्व बहाल करते का? तेव्हा कुठे जर कवितेचे आपण आवडते झालो तर तेव्हा कुठे एखाद्याच्या रुचातून, उभेतून, अभंगातून काळाच्या मस्तकावर सत्ता गाजवते कविता. काळाच्या मस्तकावर सत्ता गाजवते कविता. आणि म्हणून 750 वर्ष झाली तरी अजून ज्ञानोबाची ओवी आणि तुकोबाचा अभंग घराघरात गायला जातो. त्याचं कारण आहे काळाच्या मस्तकावर तिनं सत्ता गाजवलेली. आणि तुमच्या सगळ्यांचं लिखाण अशा प्रकारचे काळाच्या मस्तकावर म्हणजे हे गाणारं असावं, नाव कोरणारं असावं. अशा पद्धतीनं आपल्या हातून तीच निर्मिती व्हावी. दुसरी निर्मिती होऊ नये. तुम्ही वाचत राहा. वाचा, खूप वाचा. वाचनानं काय होतं? तुमच्या लिखाणामध्ये प्रगल्भता येते. खूप प्रगल्भता येते. वेगवेगळे शब्द तुम्हाला आठवतात आणि म्हणून तुम्ही वाचाल तर वाचाल.